नमस्कार, आदित्य कुकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झटपट असा रवा उत्तप्पा। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। रवा उत्तप्पा बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे 1 वाटी रवा। आता आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात आणि मीठ छान मिक्स करून घेऊयात। मीठ छान मिक्स करून घेतलं तर त्यामध्ये टाकूयात आता अर्धी वाटी दही आणि दह्यामध्ये हे छान मिक्स करून घेऊयात। दही छान रव्यामध्ये मिक्स झालं त्यामध्ये आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे छान बॅटर बनवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीचं आपल्याला इथे बॅटर बनवून घ्यायचं आहे। डोशापेक्षा थोडं जास्त दाटसर आपल्याला इथे बॅटर बनवून घ्यायचं आहे। आता आपण हे रवा मुरण्यासाठी 15 ते 20 मिनिटे ठेवून देऊयात। तर इथे आता 20 मिनिट झालेले आहेत। आपला रवा छान मुरलेला आहे। आता आपण यामध्ये थोडासा खायचा सोडा टाकून घेऊयात आणि हे छान मिक्स करून घेऊयात। आता आपण उत्तप्पा बनवायला घेऊयात। तवा थोडासा गरम झाला की त्याला आपण थोडंसं तेल लावून घेऊयात। आता गॅस कमी करूयात। आता यावर टाकून घेऊयात उत्तप्पा। थोडंसं स्प्रेड करून घेऊयात। शिजेपर्यंत याची वाट पाहूयात। हलकेसे बबल्स आले की त्यावर टाकून घेऊयात आपण थोडीशी हिरवी मिरची, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेले टोमॅटो हे टाकून झाल्यानंतर याला हलकसं असं दाबून घ्यायचं आहे। आपण थोडासा कांदा लसूण मसाला टाकून घेऊयात। नाही टाकला तरी काहीच हरकत नाही। 2-3 मिनिट झाले की आता आपण हे पलटून घेऊयात। आता आपण खालच्या बाजूनेही 1-2 मिनिट भाजून घेऊयात। 2-1 मिनिटानंतर आता आपला उत्तप्पा तयार आहे। आपण काढून घेऊयात। अशाच पद्धतीने आपल्याला सर्व उत्तप्पे बनवून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आपले झटपट असे रवा उत्तप्पा तयार आहेत। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।